स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अपराजित योद्धा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, नवसारी रिंग रोड, अमरावती येथे मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सुलभाताई संजय खोडके तसेच विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेले प्रख्यात लोकगायक व कलावंत श्री अवधूतजी गांधी यांची उपस्थिती लाभणार आहे। मानवंदना कार्यक्रमानंतर श्री अवधूतजी गांधी हे आपल्या सुमधुर वाणीतून शिवशंभू यांची ख्याती विशद करणाऱ्या भक्तिशक्ती संगीतमय कार्यक्रमाची प्रस्तुती देणार आहेत। या रंगतदार कार्यक्रमातून मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन व वारकरी सेवेचा वारसा जपत शिवकालीन घटना व प्रसंगांना उजाळा मिळणार आहे। याशिवाय आकर्षक रोषणाई, सजावट, ढोल पथक, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, वादन व दमदार आवाज हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहणार आहे, अशी माहिती शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। पत्रकार परिषदेत माहिती देताना यश खोडके यांनी सांगितले की कधी काळी हॉटेल व धाबेवाल्यांचा चौक अशी ओळख असलेल्या नवसारी रिंग रोड चौकाचं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण झाल्याने एक सुसंस्कारित चौक म्हणून नवीन ओळख प्राप्त झाली आहे। अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या स्थानिक विकास निधीतून चौकाचं सौंदर्यीकरण करण्यात आलंय। त्या ठिकाणी शंभूराजांचं म्युरल साकारण्यात आलं असून महाराजांच्या अलौकिक शौर्य व पराक्रमाच्या विविध छटांचं दर्शन घडविणारी भिंतीचित्रे साकारण्यात आली आहेत। मागील वर्षी 2025 मध्ये स्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर आता त्या ठिकाणी दरवर्षी 14 मे रोजी जन्मोत्सव, 16 जानेवारीला महाराजांचा राज्याभिषेक दिवस तसेच 11 मार्च रोजी बलिदान दिवस निमित्त मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन स्मारक समितीच्या वतीने केलं जातं। त्याचबरोबर समितीच्या वतीने स्मारकाची संपूर्ण निगा राखली जात असून देखभाल केली जाते। स्मारकस्थळी दरवर्षी सामाजिक कार्यक्रम सुद्धा होत असल्याने आज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज चौक हे तमाम शिवशंभू प्रेमींचे एक प्रेरणास्थान बनले आहे। त्यामुळे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा यश खोडके यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे। छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झालं आणि त्यांच्या शौर्याने स्वराज्य रक्षणाचा सर्वात मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वराज्याची पताका उंचावत ठेवली। त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलंय। त्यांच्या शौर्यगाथा आजही तरुण पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत। श्री अवधूतजी गांधी यांच्या लोकसंगीत व भक्तिशक्ती सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं जतन, विचारांचे आणि आदर्शांचे स्मरण करत समाजात एकता, धैर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा हा एक प्रयत्न लोकगायक श्री अवधूतजी गांधी यांचा भक्तिशक्ती संगीत सोहळ्यातून करण्यात आलाय। हा सोहळा म्हणजे संतवाणी, शिवशौर्याची गीते, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर असून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा व इतिहासाचं जतन करण्यासाठी आयोजित जन्मोत्सव व मानवंदना कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्री अवधूतजी गांधी यांच्या भक्तिशक्ती संगीत सोहळ्याचा लाभ घेण्याचं आवाहन सुद्धा शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे। पत्रकार परिषदेला माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, मनपा नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेळकर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती अमरावतीचे अध्यक्ष संकेत महल्ले, सचिव आकाश शिवसे, कार्यक्रमाचे निमंत्रक ऋतुराज राऊत, मनीष पाटील, अभिमन्यू तायवाडे, सार्थक खोरगडे आदींसह आयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। अवधूत गांधी हे आळंदीतील वारकरी परंपरेतील सुप्रसिद्ध मराठी लोकगायक आणि संगीत दिग्दर्शक आहेत। मराठी चित्रपट सृष्टीतील आणि भक्ती संगीतातील एक लोकप्रिय गायक, संगीतकार आणि अभिनेते म्हणूनही त्यांनी रसिक वर्ग व प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविला आहे। अवधूत गांधी यांचे लोकगायन, लोकसंगीत, भारुड आणि भक्ती संगीतावर आधारित कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहेत। याशिवाय मुख्य वैशिष्ट्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि अभंग तुकाराम यांसारख्या चित्रपटातील गाण्यांमुळे ते चर्चेत असलेले पार्श्वगायक व संगीतकार अवधूत गांधी पावनखिंड चित्रपटातील युगात मांडली किंवा शिवबा राजा सारख्या वीर रसात्मक गाण्यांमुळे ते लोकप्रिय झाले आहेत।
त्यांचे वारकरी व भक्तिगीते सुद्धा प्रसिद्ध असून देह विठ्ठल आणि स्वामी समर्थ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. अवधूत गांधी यांच्या कार्यक्रमात जबरदस्त संबळवादन आणि रांगडा आवाज पाहायला मिळतो. पत्रकार परिषद घेण्याचा एक याच्यात उद्देश असा होता की येणाऱ्या 14 मे 2024ला 369वी जयंती छत्रपती संभाजी महाराज यांची म्हणजे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मेन उद्देश म्हणजे अवधूतजी गांधी जे आपले गायक आहेत, लोकगीत आणि भक्तिगीत आणि नंतर पोवाडे याच्यासाठी ते विशेष उपस्थितीत अमरावतीमध्ये गायनाचे कार्यक्रम घेऊन छत्रपती संभाजी महाराज चौक अमरावती इथे येणार आहे संध्याकाळी 7 वाजता. या पत्रकार परिषद घेण्याचं कारण याच्यासाठी की बा बरेचसे जे म्हणजे आमचे छत्रपती संभाजी महाराज समिती जी आहे यांनी हा कार्यक्रमाचा पहिले उपक्रम सुरू केला होता गेल्या 3 वर्षापासून आणि त्याला आज 3 वर्ष कंप्लीट होऊन आज 4थं वर्ष असून या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी संभाजी महाराज जयंतीला नवीन उपक्रम करत असतो. जसं की मागच्या वर्षी अमोल मिटकरी हे आले होते, आमदार अमोल मिटकरी यांनी व्याख्यान केलं होतं, संभाजी महाराजांचा इतिहास सांगितला होता. यावर्षी हा कार्यक्रम न घेता आपण इतिहासाचा कार्यक्रम न घेता आपण लोकगीत आणि संभाजी महाराजांचे पोळे असेल, शिवाजी महाराजांचा हे असेल त्याच्यावर हा कार्यक्रम आधारित कार्यक्रम आपण हा घेतलेला आहे. आणि सगळ्यांना आवाहन करत आहे की बा एवढा मोठा गायक जर अमरावतीत येत आहे तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. इथे निःशुल्क आहे आणि सगळ्या गोष्टी समाजासाठी आणि सगळ्या समाजाच्या घटकांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि याच्यातून संभाजी महाराजांची प्रेरणा आपल्या हृदयात कायम राहील यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.